पहिली जी गाडी होती हिरोची एक्सपल्स ह्याच्या आधीचं मॉडेल आणि आत्ताच्या मॉडेलमध्ये खूप काही मॉडिफिकेशन आहेत। सगळ्यात मेन म्हणजे बघू शकता मित्रांनो डिस्प्ले आलेला आहे एकदम सुंदर असा आणि थोडेफार रस्त्याला खड्डे देखील आहेत। तर मायनर खड्डे कुठेतरी काहीच जाणवत नाही आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो की ही गाडी ॲडव्हेंचर आहे सो त्या लेवलचं फील ही गाडी देत आहे आपल्याला। हे कंपनीसोबत येत नाही, तुम्हाला लावावं लागतं नंतर, म्हणजे शोरूममध्ये वगैरे बोललात तरी तुम्हाला लावून देतील, पण हे गाडीसोबत येत नाही, सेपरेट तुम्हाला घ्यावं लागतं। इकडे बघाल तर फ्युएल आता किती आहे बाईकमध्ये ते तुम्हाला शो करेल। इकडे कूलंट टेम्परेचर आणि वरती RPM। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आजची व्हिडिओ थोडीशी वेगळी असणार आहे। समोर बघता आहात ना, आहे आपल्या समोर हिरोची एक्सपल्स 210 ॲडव्हेंचर बाईक। ह्या गाडीबद्दल आज आपण बोलणार आहोत। एकंदरीत माझे काय आतापर्यंतचे एक्सपिरियन्स आहे त्या गाडीबद्दल ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर कंपनीने काय काय गोष्टी दिल्या त्या देखील आपण बघू। सो व्हिडिओमध्ये बनून राहा, नक्कीच तुम्हाला थोडी का होईना इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। सो चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण गाडीच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सबद्दल बोलतोय। आता रनिंग पोझिशनला गाडी आहे आणि थोडेफार रस्त्याला खड्डे देखील आहेत। तर मायनर खड्डे कुठेतरी काहीच जाणवत नाही आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो की ही गाडी ॲडव्हेंचर आहे सो त्या लेवलचं फील ही गाडी देत आहे आपल्याला। मी देखील पहिल्यांदा म्हणजे माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ॲडव्हेंचर बाईक चालवतोय मित्रांनो, म्हणजे ह्याच्या आधी ॲडव्हेंचर बाईक कधीच चालवली नव्हती कोणती। सो पहिल्यांदा हिरोची 210 गाडी मी पहिल्यांदा चालवतोय ॲडव्हेंचरवाली। खूप सुंदर आत्तापर्यंतचा तरी एक्सपिरियन्स आहे। गुहागरवरून मी आता आलो, छान वाटलं। आता ओव्हरऑल बाकीच्या काय गोष्टी आहेत आपण गाडीबद्दलच्या त्या आता आपण जाणून घेऊया। सो एकंदरीत मित्रांनो आपल्यासमोर आता आहे हिरोची एक्सपल्स 210 ॲडव्हेंचर बाईक, तुम्ही बघू शकता। म्हणजे पहिली जी गाडी होती हिरोची एक्सपल्स ह्याच्या आधीचं मॉडेल आणि आत्ताच्या मॉडेलमध्ये खूप काही मॉडिफिकेशन आहेत। आता आपण हळूहळू बघणार आहोत। बघू शकता सर्वात प्रथम खूप लोकांचा गैरसमज आहे, म्हणजे माझे मित्र देखील, की बघू शकता फक्त ह्या गाडीला साईड स्टँड आहे, डबल स्टँड नाही आहे, तो तुम्हाला वेगळा नंतर घ्यावा लागतो। सो हे आधी सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, कारण बऱ्याच लोकांना काहीतरी नवल वाटेल की काय सांगतोयस, पण हे सांगणं गरजेचं आहे, कारण कसं आहे व्हिडिओ बनवतो त्यामुळे डिटेल आपण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। ॲडव्हेंचर आहे म्हटल्यावर ऑब्वियस आहे मित्रांनो, थोडी हाईटला उंच असणारच आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही अक्षरशः ग्राउंड क्लिअरनेस बघा गाडीचा किती आहे, तो 250 mm ग्राउंड क्लिअरनेस आहे म्हणजे, आणि थोडं का होईना हायटेड माणसंच पाहिजेत ह्या गाडीसाठी, हे मात्र तेवढंच खरं आहे। कारण कंट्रोलिंग करणं देखील फार जास्त गरजेचं आहे मित्रांनो, कारण वेट पण आहे त्या मानाने। 170 किलोची गाडी आहे टोटल, आणि सिलेंडरमध्ये देखील बऱ्यापैकी मॉडिफिकेशन वगैरे आहेत। म्हणजे जर तुम्ही ह्याच्या आधीचे एक्सपल्स बघाल तर त्यामध्ये तुम्हाला जो सिलेंडर आहे तो थोडा मोठा होता, आता बघा थोडा जरा कमी केलेला आहे साईजला त्यांनी। इकडे तुम्ही पाठी टॉप बॉक्स वगैरे लावू शकता, आणि सीट एकदम प्रॉपर आहे, बघू शकता। लॉंग टूरला वगैरे मस्त आहे। मी आत्ताच गुहागरवरून आलो तेव्हा देखील बघितलं परफॉर्मन्स गाडीचं चालून वगैरे अप्रतिम आहे। आता आपण हळूहळू करत एक एक गोष्टी, आधीच्या बाहेरच्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगतोय। मिरर बघा मित्रांनो, मिररमध्ये तुम्हाला बरेचसे चेंजेस दिसतील, म्हणजे मिररचा शेप हा असा दिलेला आहे, असा आडवा केलेला आहे, हॉरिझॉन्टल केलेला आहे। पहिला कसा होता, असा जाऊन असा उभा होता पहिल्या एक्सपल्सला, आणि आता हे मॉडिफिकेशन आहे। सगळ्यात मेन म्हणजे बघू शकता मित्रांनो डिस्प्ले आलेला आहे एकदम सुंदर असा। पहिला कसा होता, डिस्प्ले होता पण एवढ्या अशा गोष्टी नव्हत्या, आता बऱ्याचशा फीचर्स ह्या गाडीमध्ये आता ॲड केलेलं आहे। इकडे चार्जिंग पोर्ट देखील आहे आतमध्ये, हा बघा। बाकी टोटल अजून काय वेगळं असेल असं बाहेरचं ते आधी दाखवून घेतो तुम्हाला। टायर्समध्ये वगैरे बघा ॲडव्हेंचर टायर दिलेले आहेत, ऑब्वियस आहे ॲडव्हेंचर आहे त्यामुळे ॲडव्हेंचर टायरच तुम्हाला बघायला मिळतील। अशा काही गोष्टी आहेत बाहेरून। हे मित्रांनो त्यांनी सेफ्टी गार्ड नंतर लावून घेतलेलं आहे सेपरेट, हे बघा। हे कंपनीसोबत येत नाही, तुम्हाला लावावं लागतं नंतर, म्हणजे शोरूममध्ये वगैरे बोललात तरी तुम्हाला लावून देतील, पण हे गाडीसोबत येत नाही, सेपरेट तुम्हाला घ्यावं लागतं। आणि हे एक मित्रांनो फीचर्स ॲड केलेलं आहे नवीन, जर कुठे गाडी अडकली म्हणा किंवा काय प्रॉब्लेम झाला तर इथे खेचून बाहेर काढता येईल। ह्याच्या पाठी जी एक्सपल्स होती त्या गाडीमध्ये तुम्हाला ही गोष्ट बघायला नाही मिळणार, पण ह्या गाडीमध्ये तुम्हाला ही गोष्ट त्यांनी ॲड केलेली आहे। जर कुठे प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही इथे धरून वगैरे खेचू शकता बाहेर। सो असे काही मित्रांनो एक्सटर्नल गोष्टी आहेत। आता आपण इंटरनल गोष्टींना हात घालत आहोत थोड्याच वेळामध्ये। ओव्हरऑल मित्रांनो बाहेरच्या गोष्टी ह्या अशा आहेत, आणि डबल सीटला देखील फुल्ली कम्फर्ट आहे बाईक, असं काय नाही की फक्त सिंगल सीट। पिलियनला देखील खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे या गाडीचा। आत्ताच मी पिलियन देखील घेऊन आलो, त्यामुळे त्यांचा स्वतःचा ओन रिव्ह्यू, आणि असं नाही की 10 किलोमीटर, चांगलं 50-60 किलोमीटर आत्ता मी गाडी चालवलेली आहे, त्यामुळे 50-60 किलोमीटरनी कळतं आपल्याला काय चेंजेस आहेत, किंवा मध्ये मध्ये खड्डे देखील होते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या मला ह्या गाडीमध्ये क्लिअर झालेल्या आहेत। सो चला मित्रांनो आता आपण इंटरनल ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण बघूया, जसं की डिस्प्लेमध्ये काय सेटिंग्स आहेत, अजून काय वेगळ्या मॉडिफिकेशन्स आहेत ते आता आपण बघूया।
तर आता आपण बाईकचा डिस्प्ले बघूया, काय काय फीचर्स यामध्ये आहेत ना ते आता तुम्हाला मी दाखवतो. जसं तुम्ही चावी लावाल आणि ऑन कराल ना, त्यानंतर तुम्हाला बघू शकता इकडे मस्तपैकी हिरोचं ब्रँडिंग एक्सपल्स मेक हा असा डिस्प्ले ऑन होतो. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता रोड म्हणजे जसं तुम्ही मोड चेंज कराल तसं मग तुम्हाला इथे ह्या ठिकाणी ते शो करेल. हे सर्व आहे खाली जे दिसतंय 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, ते तुम्हाला गिअर शिफ्टिंगचे सगळे जे काही फीचर्स आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. इकडे टोटली स्पीडोमीटर आहे, म्हणजे कोणत्या स्पीडला बाईक चालते ते सगळं तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवेल. इकडे बघाल तर फ्युएल आता किती आहे बाईकमध्ये ते तुम्हाला शो करेल. इकडे कूलंट टेम्परेचर आणि वरती RPM. सो असा सर्व हा असा डिस्प्ले आहे मित्रांनो. तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेला बाईकची चावी ऑन कराल त्यावेळेला तुम्हाला अशा या सर्व गोष्टी इथे ऑन होतील. आता इकडे आपण बघूया जे काही मोड्स आहेत किंवा जी काही तुम्हाला ढवळाढवळ करायची आहे बाईकमध्ये ते ह्या ठिकाणावरून तुम्ही करू शकता. बाकी इकडे आणि इकडे काय स्टार्टर आहे जो नॉर्मली असतो तसंच, बस. बाकी एवढं काय मोठं असं विषय आहे नाही, रॉकेट सायन्स. आणि इकडे हे पासिंग बटन आहे, हे बघा तुम्ही बघू शकता, बस. सो आता आपण सुरुवात पहिल्यांदा तुम्हाला मी मोडचं दाखवतो, म्हणजे डिस्प्लेमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आता आपण बघूया. जर तुम्ही हे मधलं बटन लॉंग प्रेस करून ठेवाल तर बघा या सर्व अशा गोष्टी इथे ऑन झालेल्या आहेत. बाईक डिस्प्ले कनेक्टिव्हिटी अबाउट. सो तुम्ही आता खाली खाली बघाल इकडे जर पहिलं हे बघा डिस्प्लेमध्ये गेल्यावर ब्राईटनेस, डेट अँड टाईम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तसं जर तुम्ही असं वरती गेलात बाईकमध्ये गेलात तर ट्रिप 1, ट्रिप 2, ABS मोड जर बघायला गेलात तर आपल्याला ह्या ठिकाणी 3 ABS मोड मित्रांनो पाहायला मिळतात. त्यामध्ये आहे रोड, ट्रेल आणि ऑफ रोड. सो हे 3 मोड आहेत जे तुम्हाला मी आता दाखवलं आहे. तसं जाऊन तुम्ही इथे सिलेक्ट करून तुम्हाला जो मोड हवा आहे तो मोड तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. सो बॅक जाण्यासाठी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी बटन दिलेलं आहे. सो इथून तुम्ही बॅक जाऊ शकता. हे बघा पुन्हा बॅक, मग डिस्प्ले, कनेक्टिव्हिटीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. तुमचा फोन तुम्ही ह्या ठिकाणी कनेक्ट करू शकता, जेणे काही सर्व ज्या काही गोष्टी म्हणजे नेव्हिगेशन वगैरे सर्वच ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा इकडे डिस्प्लेचा ब्राईटनेस वगैरे तुम्ही जेवढा तुम्हाला हवा आहे, हे बघा ऑटो, लो, मीडियम, हाय, जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या ठिकाणी मित्रांनो ॲड केलेल्या आहेत हिरोने आणि खूप सुंदर वाटते. कारण कसं आहे ना, ह्याच्या आधीची जी एक्सपर्ट्स होती त्यामध्ये डिस्प्ले होता, पण अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी ॲड नव्हत्या केल्या ज्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा तुम्ही आता बघत असालच व्हिडिओमध्ये. आणि जर लॉंग प्रेस केला तिथे खाली लास्टचं बटन, हे बघा तर डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट मिळताना इथे मोड लगेच दिसून येतील. ABS मोड जे तुम्हाला सेंटरला बटन हे आपण तुम्ही दाबताना ते दाबायची गरज नाही. जर त्याच्या खालचं बटन तुम्ही प्रेस केलात तर डायरेक्टली तुम्हाला हे बघा 2 मिनटं प्रेस करून ठेवा. जर 2 मिनटं प्रेस करून ठेवलात ना इकडे बघा शो होत आहेत ABS मोड. सो तिथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो एकंदरीत अशा सर्व काही गोष्टी आहेत, जास्त काय मोठं विषय आहे नाही. सो मित्रांनो बाकी एकंदरीत बाईकमध्ये जर बघायला झालं तर इकडे त्यांनी गार्ड वगैरे दिलेले आहेत दोन्ही साईडला 2. आणि टोटल 13 लिटरची फ्युएल टँक आहे. 210 cc इंजिन आहे. आणि माझ्याकडून मागाशी बोलताना चुकी झाली होती की जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तुम्हाला 250चा बोललो तो 220 mm आहे आणि इनफ आहे तो. आणि सगळ्यात मेन म्हणजे ॲडजस्टेबल मित्रांनो आहेत सस्पेन्शन. हे बघा बघू शकता तुम्ही, म्हणजे जर तुम्ही हेवी ऑपरेटिंग करत असाल तरी देखील तुम्हाला काय प्रॉब्लेमच नाही आहे कोणता. तुम्ही आरामात जसं हवं तसं करू शकता. आणि बाकी हे सर्व गार्ड वगैरे आहेत जसं की मी तुम्हाला मागाशी म्हटलं. ड्युअल चॅनल ABS आहेत मित्रांनो. हे बघा बघत असाल तुम्ही सर्व ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या समोरच आहेत. सो खूप सारे फीचर्स आहेत. मी म्हणेन की 210 cc मध्ये ॲडव्हेंचर बाईक प्लस ठीकठाक ॲव्हरेज आणि 37चं ॲव्हरेज देते. कंपनी मायलेज तुम्हाला 37चं मिळतो आहे. सो काय वाईट आहे. जर कॉलेज लेवलला जर तुम्ही असाल किंवा मग म्हणजे जास्त काय राईड वगैरे करणार नसाल किंवा नॉर्मल राईड तुम्ही जर डेली करत असाल तरी देखील तुम्हाला बेस्ट आहे. जर ॲडव्हेंचर करायची आहे पण बजेट नाही आहे तरी देखील तुम्हाला बेस्ट आहे मित्रांनो ही गाडी. कारण माझ्या मते किंमत पण खूप कमी आहे, 2,30,000च्या आसपास वगैरे मिळून जाते माझ्या मते. सो तुम्ही एकदा नक्की मी तुम्हाला रिकमेंडेड करेन की जर बजेट कमी असेल 2-2.25 लाखापर्यंत प्लस तुम्हाला ॲडव्हेंचर बाईक पाहिजे तर तुम्ही नक्की ह्या बाईककडे बघू शकता. खूप सुंदर गाडी आहे. हे बघा अजून नंबर प्लेट पण नाही पडलेली आहे गाडीला. इकडे तुम्ही टॉप बॉक्स लावू शकता. इथे लिहिलेलं आहे मॅक्झिमम लोड 3 kg. सो तुम्ही इथे टॉप बॉक्स लावू शकता, सॅडल बॅग वगैरे, म्हणजे तुम्हाला जे टुरिंगच्या ज्या काय गोष्टी आहेत त्या तुम्ही नंतर इथे फिटिंग करून घेऊ शकता. ॲक्सेसरीज तुमच्यावर आहे. बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्यासमोर आहेतच, तुम्ही आता बघता आहातच. ज्या काय मेन गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला दाखवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि बाकी जर बघाल सिटिंग पोझिशन वगैरे खूप सुंदर आहे मित्रांनो. सीटची क्वालिटी वगैरे पण अप्रतिम आहे, प्रश्नच नाही. लॉंग टूरला फुल कम्फर्ट आहे. मी आता बघितलं जवळजवळ मी आता नाही म्हटलं तरी गुहागरवरून आलो ना
कम्फर्ट एकदम उत्तम आहे, प्रश्नच नाही. पिलियन असो किंवा मग रायडर असो. आणि असं वाटत नाही की दमतोय किंवा थकतोय. 210 cc इनफ होते मित्रांनो. जर तुम्ही सुरुवात करत असाल रायडिंगला आत्ताच ह्या क्षेत्रामध्ये उतरत असाल किंवा तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर ही गाडी मी तर म्हणेन की बेस्ट आहे. कारण ह्या गाडीचे रिव्ह्यूज खूप आहेत. काय वेळेला आहेत ना बॅड रिव्ह्यू देखील आलेले आहेत ह्या गाडीचे, की ऑइल लीक आहे किंवा डिस्प्ले शो करत नाही. तर अजूनपर्यंत मला तरी काय जाणवलं नाही आहे अजूनपर्यंत. म्हणजे एक राईड केली ज्याची गाडी आहे त्याला देखील मी विचारलं, काय अजूनपर्यंत इश्यू नाही आहे. सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत ठणठणीत आहेत. त्यामुळे आम्हाला देखील काय जाणवलेलं नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जेन्युइन रिव्ह्यू देतो मी, मग ती गाडी कोणती पण असू दे. आपल्याला काय कोणत्या हिरोकडून वगैरे असा काय विषय आहे नाही प्रमोशनचा. एक माहिती म्हणून मी तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ बनवतो आहे खास करून. कारण माझं एक स्वप्न होतं की ज्यावेळेला ही गाडी मार्केटमध्ये येईल त्या गाडीची मी एक डिटेल रिव्ह्यू तुमच्यासाठी बनवेन. सो आज तो मी बनवतो आहे. खास मी ही गाडी घेऊन आलेलो आहे ह्या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. आणि अजून काय रात्र नाही झाले त्यामुळे आपण हेडलाईटची टेस्टिंग दिवसा काय देऊ शकत नाही, त्यामुळे त्याची देखील आपण टेस्टिंग देऊच. इकडे तुम्हाला विंडशील्ड दिलेली आहे, खूप सुंदर आहे, एवढी ठीकठाक आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही आरामात ह्या ठिकाणी, त्यानंतर तुम्ही जसे रायडिंगचे गिअर्स वगैरे लावाल त्या तुम्ही आरामात अटॅच करू शकता. इकडे तुम्ही आरामात मोबाईल्स वगैरे तुमचा नेव्हिगेशनसाठी नंतर लावू शकता, काय प्रश्नच नाही. सो ओव्हरऑल खूप सुंदर गाडी आहे आणि बाकी उत्तम वाटते, सगळ्या गोष्टी आहेत त्या. तुम्हाला मित्रांनो काय वाटतं या गाडीबद्दल एकदा कमेंट करून जरूर कळवा मला. आणि अजून जर काय गोष्टी तुम्हाला वाटत असतील की बाबा हव्या होत्या तर त्या देखील कमेंट करून जरूर सांगा, जेणेकरून बघूया आपल्याला त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवता आले तर आपण नक्की बनवू. हिरोपर्यंत पोचली तर पोचली. बट बाकी गाडी थम्सअप मस्त वाटली. आता ह्याच्यानंतर आपण थोडे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे ॲड करू.